देखील सहर्ष स्वागत सागाव चषक 2025 मध्ये आणि इथून ह्या मॅचला नक्कीच सुरुवात होणार आहे. सागाव चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण मागच्या मॅच मध्ये मयूरनं अतिशय चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला 3 बॉल 3 षटकार ठोकले आणि इथून सामना जिंकून दिला. टीम मोठी देसाई संघाला अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो आणि सेकंडला फलंदाज असेल आपण जरूर बघतो अनिकेत पाटील आणि 9 सेकंडला योगेश पाटील आहे. टीम सोनारपाडा संघाचे एक अतिशय चांगली सलामवीर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दक्ष पाटील आपण बघा षटक क्रमांक पॉवर प्लेचं जे पहिलं हाताळण्यासाठी जरूर आला. पहिला बॉल गेम ऑन लेग्स प्ले. पहिलाच बॉल अनिकेतने विरकावलाय. क्षेत्ररक्षक चाललाय पाठलाग जरूर चाललाय मात्र बॉल थांबणार नाही निघून जाईल. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. सचिन मात्रे सांगतात हा आहे चौकार. धावा मिळतील ते 4. धावसंख्या धावफलकावरती सुरुवात जरूर अनिकेतने चांगली केली आहे. मूर्ती लहान आहे कीर्ती खूप महान आहे. टीम RM11 सोनारपाडा संघाचा एक चांगला खेळाडू जो सलामीला आलाय. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं. त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ तो कोळेगाव. दुसरा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथून जरूर बघतोय योगेश पाटील कधीच जाऊन आला होता मात्र अनिकेतचं लक्ष नव्हतं आणि तोपर्यंत इथून 21 रूपांतर दुसरीमध्ये फेकी थोडीशी खराब झाली. त्यानंतर 2 धावा इथून कंप्लीट झाला. लेग बायचा इशारा सचिन मात्रे आम्हाला सांगतात आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 6 अँड अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट्स आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 6 लागली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं दक्ष पाटील हातातोय. यंग खेळाडू भरपूर आपल्याला जरूर पाहायला मिळतात तयार होत आहेत. आता या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं वय देखील कमीच वाटतंय. दक्ष इथून चांगली गोलंदाजी या वयामध्ये जे पहिलं षटक हातात असताना पॉवर प्लेचं जे अतिशय महत्वाचं असतं. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षकाकडून झाली आहे चुकी. पाठलाग जरूर चेंडूचा चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे मात्र चेंडू अडवला आणि तोपर्यंत स्ट्राईक. आता मात्र योगेश पाटीलनं तर स्वतः जवळच ठेवली आहे. एक सिंगल इथून घेतले. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 7 अँड स्कोरबोर्ड 7 धावा. बॉल इथून झालेत आतापर्यंत ते मात्र 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक. रोहित जाधव सागावचे आणि जयंत बर्डे ते देखील सागावच्या. तुम्ही देखील या तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सागाव चषक 2025 वेलकम. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला या स्पर्धेचा दिवस 3रा म्हटलं तर अर्थातच पाहुणे भरपूर या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील. उद्या अंतिम दिवस ही 4 दिवसाची स्पर्धा आपण बघतोय. चांगलं क्रिकेट योगेश पाटील स्ट्राईक एंडला आला. एक चांगला खेळाडू त्यांनी देखील ओपनचं क्रिकेट भरपूर गाजवलंय. आल्याबरोबर स्ट्राईकला आला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. येतोय सुरेख चौकार बॅट्समन योगेश पाटीलच्या बॅटमधून. धावा आल्या ते 4. स्ट्राईकला जरूर आला. पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून 4 धावा. अनिकेतनं देखील सुरुवात चौकारानं केली आणि योगेश पाटीलनं देखील सुरुवात चौकारानंच केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 षटकारामध्ये बॉल झाले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलची मागणी केली आहे. बॉल द्यायचा आहे. पंच बॉल मागतात. प्लीज फास्ट होऊ नका जास्त कारण आज मगाशी अर्धा तास आपला वाया गेला हे लक्षात घ्या. आणि ही स्पर्धा MTCच्या द्वारे अगदी कव्हर केली जाते. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट आमचे जवळचेच मित्र रोशन फराड सागर फराड आणि पूर्ण टीम फार मेहनत घेते. कालपासून अतिशय आपण बघतोय गेले 2 दिवस चांगलं काम त्यांच्या माध्यमातून क्वालिटी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून जरूर दिली जाते. तेच रोशन फराड अतिशय चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण जरूर बघतो. ही स्पर्धा कव्हर केली आहे. आजचा दिवस 3रा आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा असणार आहे तो अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं हे स्वतःच होम ग्राउंड स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेव उंबारली संघानं
चेंज द गेम वडवली बी संघाला परास्त केल्याने फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि ते टिक फॉर टॅक तसे उत्तर दिलंय. योगेश पाटीलला पाठवलंय माघारी. जरी तुम्ही चौकार ठोकलाय ना, तू शेर आहे ना, मी सव्वा शेर आहे सांगतोय दक्ष मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद योगेश पाटील. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का RM11 सोनारपाडा संघाला. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण जरूर बघतो. इथून मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय प्रथमेश पालकर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 11 धावा धावफलकावरती 11 स्कोर बोर्ड. 1 विकेट आत्तापर्यंत गेली आहे. ते मात्र बॅटिंग करत असताना महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे योगेश पाटील. काय गोलंदाजी राहिली तर दक्ष अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. हा बॉल आपण जरूर बघतोय. दिशा दिली आहे. चेंडू येतो व्यासपीठाच्या दिशेनं. वन बाउन्स आई सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4 आल्याबरोबर झाला चौकार. सांगितलं होतं नक्कीच. त्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं रितेश भोईर यांना जरूर कळवलं होतं. धावसंख्या धावफलकावरती 15. षटक क्रमांक इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुभाष षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती. इथून चांगला क्रिकेट दाखवावं लागणार. एका बाजूला टीम RM11 सोनारपाडा त्याच्या विरोधात फाईट करतोय कोळेगाव संघ. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून दाखवावं लागणार आहे. आणि उद्या ठीक 8:30ला पहिली मॅच आहे. रिपोर्ट करायचं आहे लक्षात घ्या. कारण जेव्हा आपण आपल्याला जरूर पाहायला मिळतं ना, उद्या अंतिम दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये 3 मॅच एक्स्ट्रा आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. 8:45ला पहिला बॉल पडेल हे लक्षात घ्यायचं आहे. उद्या टोटल 9 मॅच आहेत. तर स्क्रीनच्या बाजूला बाईक आहे ती प्लीज दादा बाजूला घ्या कारण मॅच चालू आहे. सुभाष ओव्हर नंबर 2 मध्ये आपण जरूर बघतोय. गेले 2 दिवस झालं आपण कोपरगावचा एक गोडावास आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा आपण ऐकतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील बघतील. आणि त्यानंतर 18, 19, 20, 21 सागाव 40+ ही देखील स्पर्धा बघायला मिळेल. अतिशय चांगलं आयोजन आपण जरूर बघणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ती देखील स्पर्धा ह्याच क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळेल. कालच आपण लॉर्ड्स त्या स्पर्धेचे जरूर निघून जाईल, थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सचिन मात्रे सांगतायत बॉल सीमारेषेच्या पार जातोय मिड ऑनला. चेंडू षटकार. बीडॉन कव्हर केला. इथून षटकार जरूर आला 6 धावांसाठी.
धावसंख्या धावफलकावरती 21 आणि स्कोर बोर्ड 21 धावा धावफलकावरती आहेत. इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. तर ऑल इंडियर्स थोडंसं लक्ष द्यायचं. अजून आजचा दिवस मेहनत, उद्याचा दिवस, 2 दिवस अतिशय चांगल्या रीतीने चांगलं काम सर्वांचंच पाहायला मिळालं. इथे आमचे योगेश भरपूर मेहनत घेत आहेत. पुन्हा एकदा आपल्या जरूर पाला होता हलक्यात रंग उघडला जिथे क्षेत्ररक्षक आपण बघतो अलंगापला तैनात. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल, दुसरी घातक ठरणार की काय? आणि पंच सांगतात हो दुसरी धाव घातक आहे आणि RM11 सोनारपाडा संघाला लागतोय अजून एक धक्का. फलंदाज बाद, विकेट. .22 आणि स्कोर बोर्ड 22 धावा, 2 विकेट्स गेलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. सुभाषनं आतापर्यंत 2 बॉल. इथून आपल्या जरूर पाहायला मिळतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला अजून एक धक्का. टीम RM11 सोनारपाडा संघाला चूक करतोय मैदानाच्या आतमध्ये वारंवार. विकेट्स कुठेतरी टाकण्याचं काम. लागोपाठचे 2 धक्के टीम RM11 सोनारपाडा संघाला लागलेत. खेळाडूंना साऱ्या लावली शिस्त, क्रिकेट आपलं केलं या शुद्ध. 22 धावा. काय गोलंदाजी सुभाषची आतापर्यंत आपण जरूर बघतोय. 3 बॉल टाकले, 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवून दिली आहे. आपल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर अमोल पाटीलला आपण जरूर बघतो. सायकलिंगला हरियाणा. इथून पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाला. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूचा पाठलाग जरूर करतात. मात्र तोपर्यंत धावा इथून कंप्लीट झाल्या त्या मात्र 2 धावा. 24 आणि स्कोर बोर्ड 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. 4 बॉलचा झाला खेळ. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बाहुबलीला कुठेतरी मागे ठेवलंय कारण अजून 3 षटक यानंतर बाकी आहेत. अमर ठाकूर अतिशय चांगला खेळाडू टीम सोनारपाडा संघाचा. आणि हा फुल टॉस वसूल केला. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय का फटकेबाजी आहे. जसा फुलटॉस भेटला तसा वसूल लगेचच केला. आर्यन पूर्ण आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 2 बॉल फेस केल्या, 8 धावा बनवल्या आणि अमोलनं अजूनही एकही बॉल फेस केला नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. अमोलनं देखील एक टीम RM11 सोनारपाडा संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू आहे. फलंदाज अगदी त्यानं कित्येक स्पर्धा गाजवल्यात. त्यांनी देखील चांगलं क्रिकेट RM11 सोनारपाडा संघासाठी जरूर खेळत आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. लागोपाठचा दुसरा देखील निघून जाईल. व्यासपीठाला मानवंद. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. षटकार.
इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 3 विकेट. एवढा जोरात मारला आर्यनने की काचच फोडून टाकली आहे. 4 व्हीलरची का फटका होता. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. पुन्हा एकदा दक्ष. हा बॉल वेगवान आहे, अगदी वेग आहे दक्षच्या गोलंदाजीमध्ये. काय गोलंदाजी आहे, अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्यानं पहिलं षटक हाताळलं, अतिशय चांगली गोलंदाजी, 15 धावा खर्च केल्या. आणि हा बॉल पहिला देखील डॉट गेला. अमोल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय त्या आर्यन ठाकूरला, ज्यानं 3 बॉलमध्ये 14 धावा बनवल्या. चांगली गोलंदाजी राहिली दक्षी. गाडला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आपला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहेत. तोपर्यंत एक सिंगल जरूर मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन त्या गोलंदाजाजवळ आहे. वेगवान गोलंदाज टीम कोळेगाव संघाचा. 37 आणि स्कोरबोर्ड 37 धावा, 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं. ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं, तोच तिसरं षटक हाताळण्यासाठी जरूर आलाय. पुन्हा एकदा आपण जरूर बघतोय. अजून एक बॉल वेगवान आहे. काहीतरी कानमंत्र देणं गरजेचं आहे. अमोलला भरपूर अनुभव आहे. यंग खेळाडू पुढे गेले पाहिजे हे लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतोय प्रत्येक टीम मध्ये यंग खेळाडू भरपूर दिसत आहेत. 37 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चाललंय. तर तिसरं 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल स्विच इट गेला आणि क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून जाईल बॉल. सीमा पार येतोय तो चौकार. 4 धावा. बिलीचे लोकप्रिय आमदार राजू पाटील यांचं संगीत आपण जरूर ऐकलं. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे फलंदाज बाद. विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. अक्षरशः बेल्स उडवून टाकल्या या खेळाडूनं. तोच दक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. लगेचच उत्तर दिलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून अजून एक विकेट. फलंदाज बाद. टीम RM11 सोनारपाडा संघाला अजून एक धक्का. बॅक टू द पवेलियन. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बाहुबली टीम RM11 सोनारपाडा संघाचा अमर ठाकूर आलाय. आता जबाबदारी त्याच्यावरती आहे. आणि इथून आता मात्र नॉन सेकंडला अमोल हे 2 खेळाडू आता धावा करणं भरपूर गरजेचं आहे. 41 धावा झाल्या, 4 विकेट गेल्या. टीम आतापर्यंत बॅटिंग करत असताना RM11 सोनारपाडा संघाचा शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये असणार आहे. 1 टू गो. अतिशय चांगली स्पीड आहे दक्षकडे. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर आलाय. घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपल्याला बघायला मिळत आहे. इथून एक सिंगल मिळेल फक्त. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे टीम RM11 सोनारपाडा संघाची. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लावली शिस्त क्रिकेट आपलं केलं
दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोददादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोददादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. प्रत्येक मंचावर होतो सन्मान, क्रिकेट मध्ये त्यांचं फार योगदान. प्रत्येक मंचावर होतो सन्मान, क्रिकेट मध्ये त्यांचं फार योगदान. म्हणी त्यांच्या फक्त एकच ध्यास ग्रामीण क्रिकेट प्रगतीचे. तर एक स्पर्धा आगामी काळात आपल्या भेटीसाठी येते. 16-17 तारखेला जय हनुमान क्रिकेट संघ भोपरच्या वतीने 2 दिवसीय रेग्युलरची स्पर्धा आहे. पण याच दरम्यान जर आपण पाहिलं तर घेसरची स्पर्धा सुरू होते. त्यामुळे काही संघांना ॲडजस्टमेंट ती करायची आहे, ती आम्ही करणार आहोत अशी माहिती प्रवीण पाटील आयोजक यांनी दिलेली आहे. 16-17 डिसेंबरला नांदिवलीच्या मैदानावरती भोपरची स्पर्धा प्रवीण पाटील यांची इथे. पण याच दरम्यान घेसरची स्पर्धा देखील असल्याकारणाने ॲडजस्टमेंट काही संघांची करायची नक्कीच आयोजकांची तयारी आहे, याची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आहे. स्ट्राईक एंडला आता अमर ठाकूर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या गेटला अमोल पाटील आहे. धावसंख्या धावफलकावरती 42-42 धावा. बॉलिंग मार्कवरती भूषण पाटील आला. भूषण देखील एक चांगला खेळाडू आहे टीम कोळेगाव संघाचा. त्याच्याकडे देखील गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे. पहिलाच बॉल वेगवान होता. अंकफला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत आपण जरूर बघतो ओमकारला आणि इथून एक सिंगल इथून जरूर मिळेल. आणि आपण हाईट प्रॅक्टिससाठी जरूर बघणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे जरूर आलो आणि इथून जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोचू. तर फेअर डिलिव्हरी जरूर आपल्याला जरूर पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. इथून हाईट भरपूर अमर ठाकूर याची आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 43 धावा झाल्यात. आणि गोलंदाजी मार्कवरती भूषण पाटीलला आपण बघतो ज्यानं पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर खर्च केली आहे. कधी घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एकदा कंप्लीट झालंय. थोडीशी फिल्डिंग खराब झाली होती. बॉल हातामध्ये ठेवणं भरपूर गरजेचं आहे, लक्षात घ्या. इथून एक सिंगल मिळते. या सिंगल डबलना धावा चालू ठेवल्यात. षटकार आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये मारणं गरजेचं आहे, कारण धावा येणं भरपूर गरजेचं आहे. इथे 78-80 धावा देखील चेस होतात. काल आपण जरूर बघितलं. बॉल समोरच्या दिशेनं हो काय फटका आहे. मेजवानी लाजवाब. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना स्क्रीनवरती डायरेक्ट बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. ताकद तेवढी त्या खेळाडूच्या अंगामध्ये. बाहुबली का म्हटलं त्या खेळाडूला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा अमर ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
काय फटका होता बघण्यासारखा. याच्या आधीचा षटकार फक्त बॅटच्या खाली याला लगेचच फेकून दिलाय. का फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. RM11 सोनारपाडा संघाचा बाहुबली अमर ठाकूरला आपण बघतोय. भूषणला पूर्णपणे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा देखील असं वाटलं येतोय की काय क्षेत्ररक्षक दूरवरून आले आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल आणि सहजरीतेनं इथून 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अमर ठाकूर आपण बघतोय 5 बॉल फेस केले, 16 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 58 धाव्या संघाच्या आतापर्यंत झाल्या. 4 विकेट इथून गेल्याच. चांगली गोलंदाजी भूषणला इथून करणं गरजेचं. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधला. 1 टू गो. हा देखील लांब आणि लांब लचक बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार अमर ठाकूरच्या बॅटमधून आलाय. 6 धावांसाठी हवाई सफर. टाटा बाय बाय. निघून जातोय बॉल सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 64. 64 धावा झाल्यात. का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे गोलंदाजावरती दाहून गेला हा फलंदाज. आता शेवटचं अंतिम षटक. सौरभ षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक सौरभच्या हातामध्ये जरूर दिलंय. यासाठी अमर ठाकूरला मागे थांबवलं होतं, कारण त्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा धावा कमी होणार, जेव्हा जेव्हा धावा वाढवायच्या आहेत, तेव्हा अमर ठाकूर जरूर धावा बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्या खेळाडूला मागे ठेवलं होतं आणि इथून 64. 64 धावा झाल्यात. आता अमोलनं 3 बॉल फेस केले, 2च धावा बनवल्यात वैयक्तिक. हा बॉल समोरच्या दिशेने घ्यायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आहे. तिथे कोणला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल जरूर मिळाले. अमरने आतापर्यंत 6 बॉल फेस करून 22 धावा बनवल्या. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. अमर ठाकूरनं अतिशय चांगली फलंदाजी. गोलंदाज देखील तितकाच कमी नाही आहे. कोळगाव संघ देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चांगला संघ आहे आणि इथून खेचून काढला. गॅप फार मोठी आहे. 2 क्षेत्ररक्षक येतात, मात्र बॉल निघून जाईल. थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो 4 धावेसाठी. सुरेख चौकार. $69 आणि स्कोर बोर्ड. 69 धावा धावफलकावरती लागल्याच. वेगानं धावा आल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. हा बॉल थोडासा आपण जरूर बघतो टप्पा पडल्यानंतर शरीरापासून लांब राहिला आणि त्यानंतर निघून चाललाय तो डॉट बॉल. इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाज सौरभला. आतापर्यंत 3 बॉल झाले. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. अमरवरती विश्वास जरूर आहे, कारण अतिशय चांगली फटकेबाजी. 6 बॉलमध्ये 22 धावा बनवल्या त्या खेळाडूनं. 4था बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. स्ट्राईक अमोल स्वतःजवळ घेतो आणि प्लस जरूर पाहायला मिळतं विकेट. फलंदाज बाद अमर ठाकूर. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 69. 69 धावा आहेत. 4 बॉल झाले. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. आणि हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय अमोल पाटीलच्या बॅटमधून. षटकार.
बोला नक्कीच 75 आणि स्कोर बोर्ड 75 धावा. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती देखील बॉल उंच गेलाय. चांदोमामा भागलास का? अमोल पाटीलचा षटकार पाहिलास का? बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. लागोपाठचा दुसरा, यासाठी स्ट्राईक स्वतः जवळ घेतली आणि इथून 6 बॉल फेस करून 15 धावा वैयक्तिक बनवल्या आणि संघाची धावसंख्या 81 झालाय आणि 82 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम बॅटिंग करत असताना बनवल्या RM11 सोनारपाडा संघानं 81 आणि 82 धावा बनवायच्या. त्या कोळेगाव या टीमला अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. अनिकेत पाटीलनं 6 बॉल फेस केले, 12 धावा बनवल्या. योगेश पाटीलनं 2 बॉलले 4च धावा बनवल्या. तर इथून प्रथमेशनं 1 बॉल फेस करून 4 धावा बनवल्या. अमोल पाटीलनं 6 बॉलमध्ये 15, आर्यननं 6 बॉल 18 आणि अमर ठाकूरनं 9 बॉलमध्ये 26 धावा. अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल पाटील नोट आउट राहिला आणि कोळेगावमध्ये गोलंदाजी करत असताना दक्ष पाटीलनं 2 षटक हाताळले, 19 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स. दररोज बघतोय सुभाषनं 1 षटक हाताळलं, 21 धावा खर्च केल्या, 1 विकेट. आणि भूषण पाटीलनं 1 षटक हाताळलं आणि घेतल्या ते 22 धावा खर्च केल्यात आणि बॉलची मागणी केली. बॉल लगेचच द्यायचा आहे आणि सौरभनं 1 षटक हाताळलं आणि घेतलं 17 धावा खर्च केल्यात, एकही विकेट घेतली नाही आहे. हे नक्कीच ओमसाई MTC खासी अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर करतात. एका बाजूला आपण बघतोय हर्षद आणि तेजस एक मॅच जरूर जिंकलेत. टीम खोणी आणि मानेरे 99 धावा तब्बल मानेरे संघानं बनवल्या. काय फटकेबाजी राहिली सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं. अतिशय चांगली बॅटिंग प्रवीण जोशीनं तब्बल 48 धावा बनवल्या. आणि नक्कीच आपण बघतोय उल्लेख करणार आहोत FB प्रतिष्ठान व राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या स्मरणार्थ मोफत पाणी जरूर प्रथमेश पाटील व गणेश पाटील यांच्याकडून आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस, एका बाजूला फाईट करणार टीम खोणी आणि त्यांच्यासोबत टीम मानेरे, या दोघांमध्ये आपण टॉस करतोय. तर मी विनंती करेल नक्कीच बॉबी जाधव यांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण नक्कीच करणार आहोत. एका बाजूला टीम खोणी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ते मानेरे. दोघांमध्ये टॉस नाणेफेक आपण करतोय. नेक्स्ट मॅचची 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे. एका कॉईनवरती जरूर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असं लिहिलं नाही. एकाच बाजूला सागावचे षटक. टीम खोणी टॉस जिंकला, हर्षदनं डिसिजन घेतला फिल्डिंगचा आणि इन्व्हाइट केला तर टीम मानेरे संघाला बॅटिंगसाठी. तर नेक्स्ट मॅच ती आपल्याला जरूर बघायला मिळेल आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहोत. 81 बनवल्यात, 82 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच फाटवायचं टीम आपण बघणार आहोत. ते मात्र कोळेगाव संघ वेळ घेऊ नका प्लीज. विश्वास पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामवीर टीम कोळेगाव संघाची आपण जरूर बघतोय. चला क्षेत्ररक्षण सजवा टीम RM11 सोनारपाडा संघ वेळ घेऊ नका प्लीज. सचिन मात्र हा बॉल घ्यायचा, नवीन बॉल आहे तो घ्यायचा आहे. जुना बॉल आहे तो लगेच फेका बाहेर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जरूर बघतोय. इथून अमर ठाकूरला पहिल्या ओव्हरमध्ये
जे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी हा खेळाडू येईल. 82 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग जरूर चांगली झाली. आता इथून गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल आपल्या टीम सोनारपाडा संघासाठी. सर्व प्रेक्षक वर्ग जरूर स्पर्धेची मजा घेतो. आपण बघतोय काल देखील अतिशय चांगली गर्दी या क्रीडांगणावरती होती. जी सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच आपण जरूर बघितलं. चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये नेहमी सर्वांच्या माध्यमातून. वेलकम भावेश, तुमचं देखील सहर्ष स्वागत. चांगलं काम ते देखील करतात काल बसून. योगेश झाले, पुरुषोत्तम, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आज कार्तिक देखील आलेत. सुजल देखील फार मेहनत घेतोय. ब्याऐंशी धाव्यांचं लक्ष. 30 बॉल आणि इथून करायचे 82 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज बाहुबली अमर ठाकूर. पहिला बॉल. अमर ठाकूरचा पहिलाच बॉल ओमकारसाठी जरूर होता. थोडासा लेझी राहिला हा खेळाडू. जर परफेक्ट जर हातामध्ये लगेचच दिला असता तर विकेट मिळाला असता. आणि इथून एक सिंगल खातं उघडलंय श्री गणेश झाला टीम कोळेगाव टीमच्या एका धावेनं. स्ट्राईक एंडला आता मात्र विश्वास पाटील, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार पाटील ही सलामी जोडी टीम कोळेगाव संघाशी आपण जरूर बघतोय. एस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण रंगतदार मॅच होणार का? संघर्ष इथून करावा लागेल टीम सोनारपाड्याच्या विरोधामध्ये. ते मात्र कोळेगाव संघाला फुल टॉस बॉल आहे. नो लुक शॉट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. धावा मिळतील त्याच्या. येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 5 आणि स्कोरबोर्ड 5 धावा इथून. आता मात्र अजून एक उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावं लागणार आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. विश्वास पाटीलच्या बॅटमधून आलाय तो षटकार. प्लीज लगेच जावा बॉल आणायला. कोण असेल तर पाठवायचं आहे. लक्षात घ्या, खेळाडूंना पाठवू नका प्लीज. सुजल योगेश निघून आल्यात. खेळाडूंना बाहेर पाठवू नका प्लीज. धावसंख्या धावफलकावरती 11. अजून एक पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र जास्त उंच गेलाय. कॅच. हो, काय कॅच घेतलाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय अमोल पाटीलला अवघड असं उलटा झेल घेणं मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला झेल आतापर्यंत आपण बघितला तर तो घेतला अमोल पाटीलनं. अगदी चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. अतिशय चांगला झेल. आणि इथून फलंदाज बाद ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो विश्वास पाटील टीम कोळेगाव संघाचा बाद होता. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण सौरभ नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घ्यायचा आणि अमर ठाकर सांगतो हा झेल माझा मीच पकडणार. अजून एकदा का मैदानाच्या आतमध्ये लागतोय टीम कोळेगाव संघाला. जसा सौरभ मैदानाच्या आतमध्ये आला तसं बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन.
5 बॉलचा खेळ इथून झाला आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. एक हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली आहे, ती पहिल्याच दिवस होता या स्पर्धेचा आणि इथून आता मात्र या मॅचमध्ये अमर ठाकूर हॅट्रिक घेणार का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. हरीश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असणार 11 धावा धावफलकावरती, 2 विकेट्स. हा बॉल उडवला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय आल्याबरोबरच हरीशच्या बॅटमधून 6 धावा षटकार. यानंतरचा आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल नक्कीच ऐकणार आपण तो मात्र आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा. थँक्यू व्हेरी मच. पहिलं षटक संपलेलं आहे, 17 धावा आहेत. टार्गेट एकूण आपण जर पाहिलं तर 82 धावांचं आहे. आज अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 82, खरं तर 77 झाल्या होत्या. पॅनल्टीमुळे बालसंघाला त्या 5 धावा मिळाल्या होत्या. बालसंघाला त्या पॅनल्टीचा फायदा उचलता आला नाही आणि मयूर देवकरने जबरदस्त परफॉर्मन्स दिला बॅटिंगमधून. आणि सध्या पहिल्या फेरीला 4था सामना सुरू आहे. RM11 सोनारपाडा. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता. आणखीन एक धक्का मैदानावरती जयगाव देव क्रिकेट संघ कोळेगावला लागत असताना हा 3रा धक्का. राजूदादा सुपर डुपर हिट झालेले गाणं. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय राजूदादा पाटील यांचंही कटआउट तुम्ही अगदी आमच्या समोर बघतायत. त्यांच्याच बाजूला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोदादा पाटील यांचंही कटआउट त्यांच्या बाजूला. त्याच्याच बाजूला आपण बघतायत 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचंही कटआउट आपण बघतायत. त्याचबरोबर नितीन माळी, राहुल जाधव, भरपूर कटआउट आहेत या ठिकाणी बघायला मिळत आहेत. भाऊ ठाकूर, अनिल म्हात्रे, मिलिंद म्हात्रे आमचे मित्र अंकितच्या संघाचे खूप मोठे बॅकबोन राहिलेले आहेत. अनिल सीताराम म्हात्रे यांनाही आपण स्क्रीनवरती बघतायत, जे विभाग प्रमुख आहेत. योगेश पाटील उपजिल्हा अध्यक्ष मनसे कल्याण ग्रामीणचे गारेलवीचे आहेत. त्याचबरोबर ओमनाथ गजानन नाटेकर समाजसेवक यांचंही कटआउट तुम्ही बघतायत. त्याचबरोबर श्याम आत्माराम पाटील RR इन्फ्रा या नावाने ज्यांनी वडवली संघ उतरवला. दरम्यान प्रकाश गोविंद म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य काल उपस्थित होते. स्वर्गीय रामचंद्र आंबो म्हात्रे भावपूर्ण श्रद्धांजली यांना आपण अर्पित केलेली आहे. विक्रम अभिमन्यू पाटील प्रसिद्ध उद्योजक यांचंही कटआउट. सौ प्रेमा प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका यांचंही आपण या ठिकाणी कटआउट बघतोय. सुना जाधव यांचे बंधुराज मागाशी आले होते, सचिन जाधव. हे महेश पटेल सर. खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे महेश पटेल सर कोण आहेत. प्रचंड वेगवान चेंडू बॉलिंग मार्कवर चिरागला त्या ठिकाणी आणलेले आहे. चिराग ठाकूर बॅटिंगसाठी, भूषण जो कॅप्टनच्या भूमिकेत त्याला आपण बघताय. दुसऱ्या बाजूला हरीश. 3 विकेट गमावल्या. टार्गेट फार मोठे. बॉलिंगमध्ये थोडीशी निराशा झाली पलाड्याच्या सोनारपाडा संघाने. एकूण 81 धावा धावफलकावरती लावल्या.
उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणारा प्रश्न, आणि त्या ठिकाणी हा झेल स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार वेगाने आले होते. आपण जर पाहिलं तर प्रथमेश पालकरी वेल जज कॅच, अशा कॅचेस पकडण्यासाठी तुम्हाला सराव फार महत्त्वाचा असतो. चेंडूवरची नजर आणि झेल पकडण्याचं तंत्रही तुमचं चांगलं असायला बघू शकाल. किती उंच गेला होता चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये खूप जबरदस्त कॅमेरा वर्क त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन दाखवत असताना नीरज, आणि हा झेल वेल जज कॅच. प्रथमेश पालकर या संघाला लाभलेला अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटपटू. स्क्रीनवरती पुढचा सामना, जबरदस्त मॅच, बिग बॅटल. एका बाजूला हर्षद टोंबरे, दुसऱ्या बाजूला तेजस भोईर. खोणी वर्सेस मानेरे. कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. क्रिकेटचा रोमांच. चेहरादेव क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक 2025 दिवस 3रा. मैदानावरती सामना पहिल्या फेरीतील 4था या ठिकाणी सुरू आहे, आणि यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. ती मॅच कोणती असणार पहिली हे रोशनने तुम्हाला दाखवलं आहे. इनर एज लागले, तिथे मात्र विकेट कीपर आणि शॉर्ट फाईन लेग देखील बीट होत आहेत. येतोय हा चौकार. करणे धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 21 धावा झालेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती चिराग ठाकूर. पहिले षटक बाहुबलीने हाताळलं. बाहुबलीने जबरदस्त वेग दाखवला पहिल्या ओव्हरमध्ये. चिराग, यावेळेस आपण बघतायत फुलटॉस चेंडू मिस केलाय. हा चेंडू ऑन साईडला येतोय, फाईन लेगला मागे गेलाय. 2 फिल्डर धावत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय. षटक दुसरं संपले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 23 झाले आहेत. 4 विकेट कोळेगावने गमावलेले आहेत. टार्गेट अजूनही 59 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. कोळेगावला सपोर्ट करण्यासाठी भरपूर जण या ठिकाणी आले आहेत. त्यामध्ये ओमकार, त्यांचे संघ सहकारी. स्क्रीनमध्ये बघू शकाल राजूदादा पाटील यांचा अत्यंत सुंदर कटआउट. आणि बघा त्याच्या अगदी बाजूला झाडाच्या मधून 2 पानाच्या मधून आपण बघताय गावदेवी मंदिराचा हा कळस तुम्हाला दाखवतात. आम्हाला आमचे कॅमेरामॅन बघा कशा पद्धतीने या गोष्टी कव्हर करतायत. गावदेवीचा आशीर्वाद उंबारलीकरांवरती नेहमीच राहिलेलं आहे. याच नावाने हा संघ कित्येक वर्ष खेळतोय, आणि या गावामध्ये अनेक कलाकारांचं गाव आहे. पूर्वी आपण म्हणायचो की कावळ्यांचं गाव. भरपूर कावळे गावामध्ये गर्दी करून असायचे, आणि एका वृत्तपत्रातही आम्ही ते पाहिलं होतं. त्याचं मेन्शन देखील एका पत्रकाराने केलं होतं. हा बघा एरोप्लेन, विमान दाखवत आहेत. विमानामध्ये कोण कोण बसलं हेही दाखवण्याचा प्रयत्न जर केला नाही, त्यासाठी तसे कॅमेरे हवेत. आपण स्टार स्पोर्ट्सचे जे कॅमेरे बघतो 80 लाखाचे कॅमेरे असतात, करोड रुपयाचे असतात. आणि विमान आपल्याला तसा दिसतो, पण तो किती उंचावरती याचा अंदाज घेता येणार नाही. होळ्या मैदानाकडे 18 चेंडूत 59 धावा. प्रचंड वेगवान यशने इम्प्रेस केलंय. उसाटण्याच्या मैदानावरती परवा जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता या यंगस्टरने. तरुण खेळाडूंचा भरणा प्रत्येक संघामध्ये बघायला मिळतोय. नवीन चेहरे, उगवते सितारे येत आहेत आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. हलक्या हाताने प्लेस करतायत. चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. हरेश धावसंख्या धावफलकावरती 24. या यंगस्टरला एकच सांगणं आहे की जरूर तुम्ही क्रिकेट खेळा, गावासाठी खेळा, पण ज्यांनी तुम्हाला या क्षेत्रामध्ये आणले, मोटिवेट केले, त्या सिनियर्सची रिस्पेक्ट करायला आधी शिका. नाही तर काय होतं, 1-2 मॅचमध्ये चांगलं खेळलं की हल्लीची पिढी गर्व करायला सुरुवात करते. बघा या ठिकाणी फटका फसलाय आणि झेल, अत्यंत सोपा झेल त्या ठिकाणी अमोलने टिपलेला आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का
मैदानावरती बंटीच्या रूपाने लागतोय. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. स्पर्धा आपण बघताय चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक 33,333, चतुर्थ पारितोषिक 22,222. लाईव्हची जबाबदारी ओमसाई MTCने या ठिकाणी स्वीकारलेली आहे. डीजेच्या माध्यमातून रिया साऊंड सिस्टम खोणीचे आहेत रवी ठोंबरे आणि डीजे ऑपरेटर सध्या रवी ठोंबरे आहेत. काल कुणाल रसाळ होते आमच्यासोबत, त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया. चांगली कामगिरी करतायत. ओहो टायमिंग जबरदस्त आहे पण गेला थेट फिल्डरच्या हातात. प्रथमेश पालकरने हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय कोळेगाव संघाला. न्यू बॅटर मैदानावरती पराग येतोय. 6 विकेट गमावलेले आहेत 24 वरती. 2.4 षटकं झालेले आहेत. मोठ्या धावसंख्येचा हा दबाव कोळेगाव संघाच्या फलंदाजांना तो खरं तर झेलता आला नाही. हरण्याचं दुःख नसतं पण आपण लढलो नाही याची खंत कुठेतरी वाटते मनाला. एक चांगला संघ आहे. मागच्या वर्षी जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली. यंदाही काही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे पण या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये हवी तशी ती कामगिरी झाली नाही. त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सकाळी आपण बघितलं की देवीचा बडा संघाचे परफॉर्मन्स तितकासा चांगला राहिला नाही. होतं असं क्रिकेटमध्ये एखादा दिवस खराब असतो त्या दिवशी कुठलीच गोष्ट आपल्या बाजूने होत नाही. वेग बघा प्रचंड वेग. फक्त एकच धाव दिले यश केणेने या ओव्हरमध्ये आणि एकूण धावात 24. 6 विकेटच्या मोबदल्यात 3 षटकं झालेले आहेत. मैदानावरती जात असताना आपण फक्त भावेश भरपूर कष्टाळू आहेत जे काम पूर्ण करतात. मागच्यावरती भरपूर संख्येने नामे आपण बघू शकाल. या ठिकाणी आपण बघतोय जयंत केणे या ठिकाणी आमचे मित्र आहेत. जानूभाई क्या बात या नावाने त्यांना ओळखतात आणि त्याचबरोबर त्यांच्या अगदी बाजूला बॉबी जाधव आहेत. त्यांचे पिताश्री सकाळी आपण बघितलं हरिश्चंद्र जाधव यांना प्रसिद्ध कुस्तीपटू आणि क्रिकेटचे आणखीन एक चाहते सोनारपडा गावचे हरिश्चंद्र ठाकूर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या डाव्या बाजूला मान्यवर सूर्यकांत पाटील हे देखील मंचावरती आहेत. स्क्रीनवरती दाखवतात आम्हाला हे सगळे मान्यवर. राहुल जाधव देखील त्यांच्या समवेत आहेत. सुंदर पद्धतीने हे व्यासपीठ सजवण्यात आले आहे. याची संपूर्ण जबाबदारी श्री समर्थ डेकोरेटर्स मुंबार्लीचे बंडू रसाळ बाळाराम रसाळ सध्या हर्षद बाळाराम रसाळ ही जबाबदारी घेतात. 1992 पासून खऱ्या अर्थाने हे सगळेजण या क्षेत्रामध्ये नेपथ्यकार आहेत. 1992 म्हणजे जवळजवळ आपण जर पाहिलं तर तब्बल 32-33 वर्ष झालेली त्यांना या क्षेत्रामध्ये आणि सुंदर पद्धतीने हे मैदान हे व्यासपीठ त्यांनी सजवलेलं आहे. हे सगळे आपले भूमिपुत्र आहेत अगदी समाजाचे आहेत आणि आपल्या दिबांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी प्रचंड संघर्ष आपल्याला करावा लागतोय. ही कुठेतरी खंत वाटते आपल्याला. खरं तर उद्या राहुल जाधव त्याचबरोबर संघर्ष समितीचे सगळे मेंबर उद्या देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जाणार आहेत नागपूरला आणि नक्कीच बाळ्यामामांच्या नेतृत्वाखाली आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आमचं हे कॉमेडी बॉक्स दाखवत आहेत. आमचे स्कोरर पुरुषोत्तम चांगली कामगिरी करत आहेत. ही कामगिरी खरं तर आधी आशूने केली होती. आशू सध्या कामानिमित्त गेलेला आहे तो पुन्हा येईल. ड्राईव्ह करतायत चेंडू समोरच्या दिशेने आपण बघतायत लॉंग ऑनला फील्ड. ओ ही चूक खरं तर योगेशकडनं अपेक्षित नव्हती पण होतं. कधी कधी जजमेंट चुकतं. बघू शकाल काय घडलं होतं. योगेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण कधी कधी आपण म्हणतोय की जॉन्टी रोड्सकडनंही चूक होते झालेली आहे
आणि बघा तिथून चेंडूने अचानक दिशा बदलली, त्यामुळे योगेशकडनं एक चूक झाली. आपण बघू शकाल ओमकार स्क्रीनवरती दाखवतात. ओमकारला पाटील जे कोळेगावचे कॉमेंटेटर आहेत. उडवला उंच, जेलची शक्यता आहे त्या ठिकाणी. अनिकेतने हा झेल टिपला आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानाला लागतो. नक्कीच थोडेसे ओमकार निराश असतील, टीमचा परफॉर्मन्स बघून होतं असं. प्रत्येकाला का तर आपला संघ जिंकावा असं वाटत असो. ग्रामीण क्रिकेट यासाठी जर ओळखला जातं, प्रत्येकजण याच आशेने मैदानावरती आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येत असतो. आज कोळेगावची कामगिरी हवी तशी झाली नाही, हरकत नाही, पण एक चांगला संघ आहे. एखाद्या कामगिरीने एखादा संघ आपण ठरवू शकत नाही की तो चांगला आहे की वाईट आहे. विजय जरी शौर्याचा अलंकार असला तरी एखाद्या पराभवाने तुमचं शौर्य कधीही कमी होत नसतं. 28 धावा, 7 विकेट गमावलेल्या ती मॅच वन साइडेड झाली आहे. थोडीशी निराशा नक्कीच प्रेक्षकांना या ठिकाणी वाटत असेल, पण मागचा सामना हाय व्होल्टेज स्कोर लेवल झाला आणि विकेटने मोठी देसाई संघाने तो सामना जिंकला. ऑन साईडला खेळतायत दक्ष, उभरता सितारा कोळेगावचा. भरपूर नवीन नवीन खेळाडू आपण बघतायत. विश्वासच्या नेतृत्वाखाली सगळेजण कामगिरी करतायत. विश्वास, दक्ष हे काही सिनियर खेळाडू आहेत जे सगळ्यांना घडवत आहेत. कोळेगाव म्हटलं की नक्कीच तुम्हाला बबलूची आठवण येईल. कोळेगाव म्हटलं की तुम्हाला भारतीय डिझेबल टीमचा संघनायक रवींद्र संतेची आठवण येईल. पायातला चेंडू ऑन साईडला, फिल्डर योगेश त्या ठिकाणी आहेत. अत्यंत मेहनती खेळाडू, मैदानाच्या बाहेर शांत पण मैदानात उतरल्यानंतर प्रचंड व्यस्त असतो आणि नेहमीच आपल्या संघाच्या हितासाठी, गावाच्या नावासाठी योगेशने नेहमीच मेहनत केली. आणि कॅल्क्युलेट क्रिकेट कल्याण डोंबिवलीच्या इतिहासात जर कोण चांगल्या पद्धतीने खेळत असेल तर तो योगेश पाटील उर्फ बालटे आहे. 30 धावा झाल्यात 4 ओव्हरमध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर इथून भरपूर धावा, 1 ओव्हरमध्ये जवळजवळ 52 धावा करायच्या आहेत. अशक्यप्राय असं आव्हान आपल्याला बघायला मिळतंय. तर कोणी संघाने जिंकलेला टॉस पुढच्या मॅचमध्ये करणार आहेत फिल्डिंग. बॉलिंग मार्कवर यश. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपवरती होता, दूर ठेवला होता शरीरापासून आणि हीच लेंथ नेहमीच फायद्याची ठरते. यशकेने चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा चेंडू आपण बघतायत पुन्हा एकदा बीट केलंय. तर पिण्याच्या पाण्याची खरं तर व्यवस्था आपण जर पाहिलं तर या ठिकाणी SB प्रतिष्ठान, स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले. प्रथमेश पाटील, गणेश पाटील यांच्या वतीने पिण्याचं पाणी देण्यात आलेलं आहे. ही संकल्पना खूप आधी सुरू केली गेली होती आणि अधूनमधून जेव्हा जेव्हा शक्य होतं हे पिण्याच्या पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून केली जाते. स्वर्गीय राकेश म्हात्रे याच्या अनंत आठवणी आपल्या हृदयात आहेत. बजरंग दलचा एक धडाडीचा कार्यकर्ता आज आपल्यामधून निघून गेला आणि सगळ्यांचा लाडका होता राकेश. सोनारपाडा संघाचा खरं तर त्या नावाने हा संघ खेळतोय आणि या गावाचा तो सुपुत्र होता. फार कमी वयात काळाने त्याला आपल्यापासून हिरावून नेलं, पण नेहमीच त्याच्या नावाने हे सगळेजण त्याचे मित्र आहेत. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात, सामाजिक उपक्रम राबवत असतात. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा गोरगरिबांना ते मदत करत असतात. ओहो, खूप जास्त बाहेर या ठिकाणी आपण बघतायत. नो बॉल कॉल अंपायर करतायत. सचिन म्हात्रे पंचाच्या भूमिकेत. प्रचंड मेहनती सचिन म्हात्रे फलंदाज म्हणून जबरदस्त कारकीर्द राहिलेली आहे आणि सध्या अंपायरिंगवरती फोकस करतायत. हा चेंडू लॉफ्ट केलाय, नकार दिलाय. केवळ औपचारिकता आता शेष राहिली आहे मॅचमध्ये. बघू शकाल देव माणूस स्वर्गीय राकेश सुरेश म्हात्रे, सोनारपाड्याचा राजा आपण बघू शकाल. बघा हा निरागस चेहरा आणि नेहमीच प्रत्येकाला हवा असा वाटणार राकेश आज आपल्यामधून निघून गेलेला आहे.
पण त्याला आपण आठवणीच्या रूपाने नेहमी जिवंत ठेवू. अरेगावचा विक्रांत केणे, त्याचबरोबर देसाईचे रिची म्हात्रे, नांदिरीचा बाळू म्हात्रे, भरपूर असे तरुण आपले मित्र आपल्याला सोडून गेलेले आहेत. देसाईचे वीरेन म्हात्रे, भरपूर आहे. ही यादी फार मोठी आहे. या सगळ्यांच्या आठवणी आपल्या हृदयात. अशा प्रकारे आज सामना या ठिकाणी संपन्न झालेले आहे. 34 धावाच करता आलेले आहेत. मोठा पराभव आपण बघतायत. जवळजवळ 47 धावांनी आज सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे RM11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा पुढच्या मॅचला. कोळेगाव संघाला शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धेसाठी. मॅच समरी आपण बघू शकाल. 81 केल्या होत्या, त्यामध्ये अमर ठाकूरच्या 26 होत्या, आर्यनच्या 18 होत्या, अमोल पाटीलच्या झटपट 15 धावा 7 चेंडूमध्ये होत्या. त्याला उत्तर देताना हरीशने कोळेगावच्या 11 केल्या, विश्वासने 10 केल्या. एक प्रयत्न चांगला राहिला, पण यश या ठिकाणी मिळालं नाही. हरकत नाही. पुढच्या वाटत्यासाठी शुभेच्छा देतोय. ओमकारही आमच्यापासून रजा घेत आहेत. शुभेच्छा ओमकार, तुलाही पुढील वाटत्यासाठी. लगेचच खोणी टीमने मैदानावरती उतरायचं आहे. यानंतरचा सामना खोणी वर्सेस माणेरे. तर सोनारपाडा संघाने जे